आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीजी भांदिरगे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल मध्यरात्री तुम्ही केएम रुग्णालयाला भेट दिलीत. खरं तर मुंबईमध्ये जे महानगरपालिकेची आणि राज्य सरकारची हॉस्पिटल आहेत, एक दयनीय परिस्थिती हॉस्पिटलांची आहे. अनेक जण प्रश्न उपस्थित करतात. काल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतलात. थोडंफार बाचाबाची देखील आम्हाला पाहायला मिळाली. नक्की काय हॉस्पिटलमध्ये, केएम हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री झालं होतं, काय सांगाल? ही माझी दुसरी विजिट होती, सरप्राईज विजिट. पहिल्या विजिटमध्ये काही निदर्शनास आल्यानंतर तशा सूचना मी दिल्या गेल्या होत्या. मी स्वतः नंतर दुसऱ्या विजिट मला करायची वेळ का आली की मी स्वतः एक पेशंट 11 वाजता पाठवला होता. सकाळी 11 वाजता पेशंट पाठवल्यानंतर रात्री 10:30 पर्यंत त्या पेशंटला ॲडमिट नव्हतं केलं. मी स्वतः फोन केला जो पेशंटचे नातेवाईक आहेत त्यांना, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फोन द्या त्यांना, जो कोण ऑनकॉल डॉक्टर आहे. तर ऑनकॉल डॉक्टर घ्यायला पण फोन तयार नाहीत. मी सांगतोय की बाबा मी आरोग्य समिती अध्यक्ष बोलतोय, तर ते स्वतः बोलतात की नाही, आम्हाला कोणाचेच फोन घ्यायची सांगितलं नाही आहे. त्यानंतर त्यांनी एक लँडलाईन नंबर दिला. त्या लँडलाईनवरती मी फोन केला. तो लँडलाईनवर मी सांगतोय की मी अध्यक्ष बोलतोय, तरी पण ते फोन घ्यायला तयार नाहीत. मग मला स्वतः यायला लागलं. तिथे आल्यानंतर ऑनकॉल डॉक्टर नव्हते. मी फोन केला, ते बोलले मी जेवायला गेलोय. ते आले 1.5 तासांनी. तिथे जे डॉक्टर होते ते पण अवेलेबल नव्हते. फक्त एकच डॉक्टर होता, तो एकच फिरत होता फक्त इमर्जन्सी वॉर्डमध्ये. मग मी स्वतः पेशंट म्हणलो, मला स्वतःला 2.5 तास लागले. म्हणजे पेपर घेईपर्यंत, पूर्ण डॉक्टरकडे जाईपर्यंत 2.5 तास लागले. त्यानंतर मी डीनना फोन केला, डीन आले. त्या अगोदर मी नर्सना विचारलं, मी हा पेशंट 11 वाजता पाठवला होता, अजून त्याला ॲडमिट का नाही केलं? तर आम्ही उत्तरदायित्व नाही आहोत, आम्ही उत्तर देऊ शकत नाही, तुम्ही सीओना जाऊन भेटा. मी बोललो की मी आरोग्य समिती अध्यक्ष बोलतोय. नाही, आम्ही तुमच्याशी बोलू शकत नाहीये. ही उत्तरं जर माझ्यासारख्या अध्यक्षाला देत असतील तर सामान्य प्रशासनाला काय उत्तर देत असतील? हाच प्रश्न आहे की केएममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक, रुग्ण जे आहेत ते केएममध्ये येत असतात. जर आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम बघताय, मोठमोठे प्रश्न इतर हॉस्पिटलचे, मुंबईमधल्या हॉस्पिटलचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जो अनुभव सांगतायत, मग सामान्य रुग्णांनी कोणाकडे बघायचं किंवा सामान्य रुग्णांनी कशा पद्धतीने उपचार घ्यायचे अशा हॉस्पिटलमध्ये? त्यासाठीच अनुभव घेण्यासाठी मी स्वतः रात्री गेलो आणि स्वतः पेशंट बनून गेलो. मी वेश बदलून गेलो की मी स्वतः अनुभव घेतला की मला जर ही परिस्थिती होत असेल तर सामान्य नागरिकांना किती परिस्थिती बेकार आहे. आणि नक्कीच मला खूप वाईट अनुभव आलेला आहे आणि ह्याची शहानिशा नक्कीच करावी अशी मी मागणी केलेली आहे. याच्या अगोदर जो 100 वर्षांचा कार्यक्रम केएम रुग्णालयाचा झाला होता, त्यानंतर देखील राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी देखील केएम रुग्णालयाला भेट दिली होती. तर सुविधा नाहीये, तर डॉक्टरांचं वेगळी म्हणणं आहे की खूप मोठा बोजा जो आहे तो केएम रुग्णालयावरती येतो. तर या पार्श्वभूमीवरती काही बदल करण्या संदर्भात काही बैठका वगैरे घेतल्या जाणार आहेत का? नाही, त्या नक्कीच ह्या अगोदर पण मी घेतलेल्या आहेत बैठकी. पण मी काय म्हणतो की सुविधा नाहीत बरोबर आहे, पण तिथे डॉक्टर तरी अवेलेबल असायला पाहिजे ना. ऑनकॉल डॉक्टर अवेलेबल पाहिजे ना. एएमच नव्हते तिकडे. जर असते आणि पेशंट असते, समजा डॉक्टर असते आणि 10 पेशंट त्यांच्या टेबलवरती किंवा असते तर मानलं असतं मी. पण डॉक्टरच नव्हते तिकडे. याच्यावरती पर्याय काय आता मग महानगरपालिकेकडून? या संदर्भात पर्याय काय? तुम्ही स्वतः अनुभव घेतलाय, रुग्ण सांगतात त्यावेळी जास्त लक्ष दिलं जात नाही, परंतु तुम्ही अध्यक्ष म्हणून स्वतः त्या ठिकाणी अनुभव घेतलाय. अनेक नगरसेवकांनी देखील हा प्रश्न मांडला होता. आता यावरती पर्याय आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणून काय काढणार? आरोग्य समिती अध्यक्ष म्हणून मी प्रशासनाला जाऊन स्वतः MC मॅडम आहेत त्यांना भेटलेलो आहे. त्यांना मी सविस्तर माझं जे वृत्तांत ते सांगितलेलं आहे आणि त्यांना मी विनंती केलेली आहे तसं की तुम्ही ना काहीतरी कठोर कारवाई करा. त्याशिवाय हे जे 4 वर्ष प्रशासन होते ना, ते अजून त्या मानसिकतून बाहेरच नाही पडलेले आहेत. त्यांना नगरसेवक निवडून आले ते त्यांना वाटतच नाही आहे. म्हणजे मी माझं नाही, सामान्य नगरसेवकही फोन करतो, त्याची पण हीच व्यथा आहे. आणि खरंच आपण एक सेवक आहोत जनतेचे, आपण राजे नाही आहोत आणि सेवकाप्रमाणे जनतेची सेवा केलीच पाहिजे आपण. पुढे केएमचा कारभार सुधारावा याच्यासाठी काय प्रयत्न केले जातील? राज्य सरकारकडून निधी येतो, महानगरपालिका देखील निधी देतं. प्रशासनाचा किंवा केएमचा जो हा संपूर्ण कारभार आहे तो वारंवार आहे की सुधरत नाहीये, मग विशेष काय प्रयत्न केले जातील आता? प्रयत्न करावे म्हणून ह्या 25 वर्षामध्ये मला नाही वाटत की कोणी आरोग्य समिती अध्यक्ष हा रात्रीचा गेला असेल. सामान्य विषयामध्ये मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि मी आव्हानही करतो, कारण मी पत्रकार बंधूंना सगळ्यांना आवाहन करतो की काही उणीव असेल तर तुम्ही मला सांगा, आम्हाला सांगा. आम्ही जे काय त्रास आहे, उणीव आहे, त्या कसे कमी होईल त्यासाठी आम्ही इथे बसलेलोच आहोत.
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की काल अचानक व्हिजिट जी आहे ती स्वतः अध्यक्ष हरिजी भांदिरगे यांनी दिली आणि त्यांना जे वेगवेगळे अनुभव आले त्यानंतर आता प्रशासनाला त्यांनी आदेश जे आहेत ते आदेश देण्यात आलेले आहेत. कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.